हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहे की आपण पार्लमेंटमध्ये सेशनमध्ये काय बघितलं, द हिंदूमध्ये ही न्यूज आपण डिटेलमध्ये डिस्कस केली आणि तिथं पण सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की निर्मला सीतारामन आपल्या फायनान्स मिनिस्टर त्या स्पीचमध्ये वेगवेगळ्या कॉन्सेप्टच्या कॉन्सेप्टचा ज्या उल्लेख करतात त्या कॉन्सेप्टचा चांगल्या पद्धतीने आपल्याला अभ्यास करून ठेवायचा आहे. तर त्या कॉन्सेप्ट बऱ्यापैकी इथं चांगल्या पद्धतीने आपण समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि तेही अगदी थोडक्या वेळामध्ये. तर विशेष करून इथं ज्या आपल्या फायनान्स मिनिस्टर आहेत निर्मला सीतारामन, हे पार्लमेंटमध्ये 1.5 ते 2 तास आपल्याला काय समजावत होत्या किंवा सगळ्यांना काय समजावत होत्या की कशा पद्धतीनं भारताची अर्थव्यवस्था ग्रो करते. आणि कोविड-19 नंतर जर आपण बघितलं, पॅन्डेमिक नंतर जर आपण बघितलं, तर जगातल्या प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था ही खरं तर जे आर्थिक संकट आहे, पॅन्डेमिकमुळे जे आर्थिक संकट आलेलं आहे त्याच्यासोबत स्ट्रगल करत आहे. त्यावेळेस इंडियाची अर्थव्यवस्था अशी आहे की ती ग्रो करत आहे. अशा शब्दामध्ये त्यांनी इंडियाची जी काय अर्थव्यवस्था आहे त्याचं एक्सप्लेनेशन करून सांगितलेलं आपल्याला बघायला मिळालं होतं. आता ते सांगत असताना त्यांनी काही कॉन्सेप्टचा उल्लेख केला. त्याच्यामध्ये मेक इन इंडिया या प्रोग्रामचा सुद्धा उल्लेख आला. त्याचबरोबर PMI सारखी कॉन्सेप्ट झाली, त्याला आपण काय म्हणतो, परचेसिंग मॅनेजर्स इंडेक्स, शॉर्टमध्ये त्याला आपण PMI म्हणतो. या एक कॉन्सेप्टचा उल्लेख आला. त्याचबरोबर मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्सचा सुद्धा याच्यामध्ये उल्लेख आलेला आपण सगळ्यांनी बघितला. आता हे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स तुम्हाला द हिंदूचं जे लाईव्ह रोज 10:30 वाजता लेक्चर असतं आपलं, त्याच्यामध्ये पण डिटेलमध्ये तुम्हाला समजावून सांगितलं आहे. परंतु प्रिलियमच्या दृष्टीतून हे खूप जास्त महत्त्वाचे तथ्य आहेत, त्यामुळे याच्यावरती परत एकदा वेगळं लेक्चर मी बनवतोय. आणि त्याचबरोबर जे पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स आहे त्याच्याविषयी सुद्धा आपण द हिंदूच्या डेली डिस्कशनमध्ये बोललेलो आहेत. पण परत काय होतंय की प्रिलियमसाठी आपल्यासाठी ते खूप जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे ते परत जर तुम्हाला कॉन्सेप्ट बघायचे असेल तर ते पूर्ण दीड तासाचं लेक्चर तुम्हाला बघणं पॉसिबल नाही. त्यामुळे याच्यावरती वेगळं डिस्कशन होणं खूप जास्त गरजेचं आहे, म्हणून हे लेक्चर मी बनवतोय. याच्यामध्ये मेक इन इंडिया विषयी थोडीशी इन्फॉर्मेशन आपण बघूया, जेवढी आपल्या एक्झामच्या दृष्टीतून महत्त्वाची आहे तेवढी. त्याचबरोबर ह्या ज्या काही 2 कॉन्सेप्ट आहेत त्याच्याविषयीची इन्फॉर्मेशन आपण याच्यामध्ये बघणार आहेत. हे टोटल डिस्कशन जे आहे ते इकॉनॉमी सब्जेक्टच्या दृष्टीतून खूप जास्त महत्त्वाचं आहे, हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नसावी. असं आपण डिस्कशनला सुरुवात करूया. त्याच्या अगोदर 15 दिवसाचा 1-on-1 व्हर्च्युअल मेंटरशिप प्रोग्राम सुरू झालेला आहे. त्याच्यासाठी तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला गुगल फॉर्म दिलेला आहे. तो फॉर्म भरून तुम्ही याच्यासाठी तुमची नाव नोंदणी करू शकताय. फक्त अट एवढीच आहे की तुम्ही ऍडमिशन फॉर्म म्हणजे नाव नोंदणी केल्यानंतर लगेचच तुम्हाला याला ऍडमिशन मिळणार नाहीये. त्याच्यासाठी पहिल्यांदा व्हर्च्युअली एक इंटरव्ह्यू घेतला जाईल आणि त्याच्यानंतरच ठरेल की तुम्हाला या कोर्ससाठी ऍडमिशन मिळणार आहे की नाही मिळणार आहे. जर ऍडमिशन मिळत असेल तर त्याची फी आहे ₹1000. ती फी भरून तुमचा क्लास तुम्ही सुरू करू शकता. तिथून पुढे 15 दिवस वैयक्तिकरित्या त्या विद्यार्थ्याला मार्गदर्शन केलं जाईल. 40 ते 50 मिनिट मी रोज त्याला व्हर्च्युअली भेटून त्याच्यासोबत डिस्कशन करतो. 100% विद्यार्थी खरं तर अप्लाय एका एक्झामला करतात आणि त्याच्यातली पास किती होतात, 0.1% पास होतात. मग याच्यातली 99.99% विद्यार्थी फेल का होत आहेत, याचं गणित आपल्याला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत आपण 0.1% मध्ये जात नाही. आणि ते समजावून सांगणं या कोर्सचा उद्देश आहे. ज्या विद्यार्थ्यांना वाटतंय याची गरज आहे, प्रिपरेशन आपलं कुठंतरी चुकतंय, ते विद्यार्थी याचा खरं तर म्हणजे याच्यासाठी नाव नोंदणी करू शकतात आणि झालं ऍडमिशन तर ऍडमिशन घेऊ शकतात. असं आपल्या मेन डिस्कशनला सुरू करूया. पहिल्यांदा मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स हे नेमकं ठरतो कशावरती, त्याच्यासाठी आपल्याला काय समजून घ्यायला लागेल, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी समजून घ्यायला लागेल. मल्टी डायमेन्शनल म्हणजे काय, अनेक पैलूंनी मोजलेली गरिबी. मल्टी डायमेन्शनल म्हणजे अनेक पैलूंचा विचार करून, आणि पॉवर्टी म्हणजे गरिबी. मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी म्हणजे अनेक पैलूंचा विचार करून ठरवलेली पॉवर्टी. आणि तशा पद्धतीनं जे काही ठरवलं जाते त्याचा इंडेक्स काढला जातो, म्हणून त्याला आपण मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स म्हणतो. म्हणजे कुठल्याही एका डायमेन्शनचा याच्यामध्ये विचार न करता मल्टिपल डायमेन्शनचा याच्यामध्ये विचार केला जातो. मग ते मल्टिपल डायमेन्शन कोणते आहेत, तर त्याच्यामध्ये आता विशेष करून एखादी व्यक्ती किंवा फॅमिली गरीब आहे हे कोणत्याही एका गोष्टीवरून ठरत नाही ना. त्यामुळे ऑब्व्हियसली एक कोणती गोष्ट बघून आपण ती व्यक्ती गरीब आहे की श्रीमंत आहे किंवा मग मिडल क्लासमधून बिलॉंग करते हे आपण ठरवू शकत नाही. म्हणजे ती मोजण्यासाठी मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स जो आहे तो खूप जास्त महत्वाचा आहे. आणि त्यामुळेच ही कॉन्सेप्ट सुद्धा जास्त न्यूजमध्ये असलेली आपल्याला पाहावाच मिळते. आता ती न्यूजमध्ये UNDPचा रिपोर्ट वगैरे आला होता त्याच्यामुळे आहे. ते द हिंदूमध्ये आपण डिटेल केले डिस्कशन, म्हणजे डिटेल डिस्कशन केलेलं आहे त्याचं. पण या लेक्चरमध्ये आपल्याला फक्त कॉन्सेप्टचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा. शेवटी लेक्चरचा मी ते पण तुम्हाला समजावून सांगतो. तर याच्यामध्ये मल्टी डायमेन्शनचा कोणकोणत्या डायमेन्शनचा विचार केलाय, हेल्थचा विचार केलाय की
एखादी व्यक्ती किंवा फॅमिली गरीब आहे का नाही हे बघण्यासाठी त्याची हेल्थ कंडिशन कशा पद्धतीची आहे किंवा त्या फॅमिलीचं हेल्थचं फ्युचर कशा पद्धतीचं आहे याचा सुद्धा विचार केला जातो. विशेष करून त्या फॅमिलीला किंवा त्या व्यक्तीला न्यूट्रिशनल फूड मिळतंय का, सकस आहार त्या फॅमिलीला मिळतोय का, चाइल्ड मॉर्टॅलिटी रेट कशा पद्धतीचा आहे, बालमृत्यू दर कशा पद्धतीचा आहे, या गोष्टींचा विचार हेल्थमध्ये केला जातो. दुसरं डायमेन्शन काय, एज्युकेशन. मग एज्युकेशनमध्ये काय विचार केला जातो, तर इयर ऑफ स्कूलिंग, की किती वर्ष तो जो समजा स्टुडंट आहे त्या फॅमिलीमधला तो किती वर्ष स्कूल करतोय किंवा स्कूलमधूनच ड्रॉप आउट करतोय, या सगळ्या गोष्टीचा विचार केला जातो. दुसरी गोष्ट आणखी काय, स्कूल अटेंडन्स, की स्कूलमध्ये अटेंडन्स आहे का त्याचा, की स्कूलमध्ये फक्त कागदावरती नाव नोंदणी केली ना अटेंडन्स वगैरे नाहीये, किंवा मग लिगली अटेंडन्स सुद्धा त्याचा नाहीये, म्हणजे कागदावरती अटेंडन्स सुद्धा नाहीये. या सगळ्या गोष्टींचा विचार करून एज्युकेशन खऱ्या अर्थानं पोहोचले का नाही त्यांच्यापर्यंत, किंवा एज्युकेशन ती फॅमिली किंवा तो मुलगा जो आहे तो घेऊ शकतोय का नाही घेऊ शकतोय, मुलगा किंवा मुलगी, याचा विचार केला जातो. पुढे जर आपण गेलं तर लिव्हिंग स्टँडर्ड, किंवा त्या फॅमिलीचं किंवा व्यक्तीचं लिव्हिंग स्टँडर्ड काय, राहणीमान कशा पद्धतीचं आहे. त्याच्यामध्ये राहणीमान जर आपल्याला बघायचं असेल तर त्याच्यामध्ये अनेक गोष्टींचा विचार केला, जसं की कुकिंग फ्युअल, की तुम्हाला अन्न शिजवण्यासाठी तुम्ही काय चुलीवर स्वयंपाक करताय की तुमच्याकडे तशा पद्धतीचे फ्युअल आहे किंवा तुम्हाला गॅस वगैरे मिळालेला आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो. सॅनिटेशनचा विचार केला जातो, म्हणजेच काय, की आता याच्यामध्ये डेफिकेशनचा जर आपण विचार केला, टॉयलेटचा वगैरे विचार केला, तर टॉयलेट वगैरे आहे का, की मग ओपन डेफिकेशन त्यांच्याकडून होते, या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातोय. त्याचबरोबर ड्रिंकिंग वॉटर, पिण्यायोग्य स्वच्छ पाणी त्यांना अवेलेबल आहे का तिथं, याचा विचार केला जातो. इलेक्ट्रिसिटीचा विचार केला जातोय, की इलेक्ट्रिसिटी पोहोचली का त्यांच्यापर्यंत. हाऊसिंग म्हणजे घर आहे का राहायला, याचा विचार केला जातो. तर याच्यासाठीच प्रधानमंत्री आवास योजना लॉन्च केलेली. त्याच्या अगोदर ती इंदिरा गांधी आवास योजना होती, इंदिरा आवास योजना ज्याला आपण म्हणत होतो. आणि याच्याचे रिलेटेड सुद्धा आपण द हिंदूमध्ये डिस्कशन केले, कारण त्या प्रधानमंत्री आरोग्य योजनेच्या अंतर्गत आता काय डिस्कशन झालेलं आहे, की जे प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत घर मिळालेले त्यांच्या घरांवरती कंपल्सरी टॅग करण्यात आलेलं आहे, की हे प्रधानमंत्री आवास योजनेमधून मिळालेलं घर आहे, ते कंपल्सरी करण्यात आलेलं आहे. त्यामुळे सुद्धा ते न्यूजमध्ये होतं, त्यावेळेस तुम्हाला मी बघायला ते सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर मग बाकी असेटचा वगैरे विचार केला जातो आणि त्याच्यावरून त्याचा राहणीमानाचा दर्जा वगैरे ठरवला जातो. पण आता जो हा मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स आहे त्याच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीने टीका सुद्धा होताना आपण बघतोय. तर टीका का होते, की बाबा तुम्हाला जर हेल्थ व्यवस्थितरित्या त्याची तपासायची असेल किंवा हेल्दी ती फॅमिली आहे का किंवा पर्टिक्युलर व्यक्ती आहे का हे ठरवायचं असेल तर दोनच डायमेन्शनचा विचार करून चालणार नाही. याच्यामध्ये फक्त सकस त्याला आहार मिळतोय का आणि बालमृत्यू दर याचा फक्त विचार केला गेलाय. पण त्या फॅमिलीला प्राथमिक आरोग्य सेवा मिळते का, त्या फॅमिलीला बाकी ज्या त्यांच्या गरजेच्या मूलभूत गोष्टी मानल्या जातात त्या त्यांना मिळत आहेत का, याचा खरं तर याच्यामध्ये विचार करणं गरजेचं आहे. अशा अनेक गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे जो की विचार केला गेला नाहीये. त्याचबरोबर एज्युकेशनचा जर आपण विचार केला तर इथं आपण काय विचार करतोय, की एज्युकेशन पर्यंत ती फॅमिली पोहोचली का नाही याचा विचार करतोय. पण आपण हा विचार करत नाही की एज्युकेशन त्यांच्यापर्यंत पोहोचले का. म्हणजे असे पण आता काही वस्त्या वाड्या आहेत की तिथली मुलं 5 ते 10 किलोमीटर प्राथमिक शाळेत शिक्षण घ्यायला फक्त जात आहेत. मग तिथं शाळाच अवेलेबल नाहीये, म्हणजे तिथं शिक्षण पोहोचलेलं नाहीये. मग ती मुलं किंवा ती फॅमिली शिक्षणापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना खूप मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत. मग याच्यामध्ये तो विचार केला गेला नाही, अशी सुद्धा टीका याच्यावरती वारंवार होत असते. आणि त्याचबरोबर लिव्हिंग स्टँडर्ड ठरवायचं असेल तर आणखी सुद्धा याच्या व्यतिरिक्त आणखी सुद्धा खूप गोष्टी आहेत त्याच्यावरून लिव्हिंग स्टँडर्ड आपण ठरवू शकतो, की ज्या की याच्यामध्ये ऍड करणं गरजेचं आहे. असं याच्यावरती टीका सुद्धा अनेक वेळा झालेली आहे. म्हणजेच काय, तर या मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्समध्ये अनेक पद्धतीचे फ्लॉज आहेत असं याच्यावरती टीका आतापर्यंत झालेली आहे. पण जर कॉन्सेप्ट जर बघायची आपल्याला झाली तर कॉन्सेप्ट अशा पद्धतीचे डायमेन्शन तुम्हाला दिलेले आहेत. या सगळ्या डायमेन्शनचा विचार करून मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स काउंट केला जातो. हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. तर लेक्चरच्या शेवटी बघण्यापेक्षा इथेच तुम्हाला समजावून सांगतो की हे जे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स जे काउंट करण्याची पद्धत आहे ती विशेष करून युनायटेड नेशन जो डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे ज्याला आपण UNDP म्हणतोय, तो युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्रामची सुद्धा मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स काउंट करण्याचं हा फॉर्म्युला आहे. त्याचबरोबर याला खरं तर कोलॅबरेशन करून नीती आयोगानं सुद्धा याच्यासोबत खऱ्या अर्थानं अशा पद्धतीनं मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स काउंट करायला सुरुवात केलेला आहे. आणि त्यांच्या रिपोर्टमध्ये आपण आता याच्यावरती एरुटेल सुद्धा याच्या अगोदर डिस्कस केलं. द हिंदू रोज जे फॉलो करतायत विद्यार्थी त्यांना माहिती आहे. त्याच्यामध्ये आपण काय डिस्कशन केलं होतं, की जो मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स आहे
त्याच्या बाबतीमध्ये गेल्या 5 वर्षामध्ये भारतानं निम्म्यापेक्षा जास्त पॉप्युलेशन जे आहे ती पॉवर्टीच्या बाहेर काढलेली आहे. आउट ऑफ पॉवर्टी ती पॉप्युलेशन केलेली आहे. म्हणजे निम्मे पॉप्युलेशन त्याच्या आता काय झाले, अंडर पॉवर्टी आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आणि त्याच्यासाठी इंडियाची प्रशंसा सुद्धा त्या लेवलला झालेली आपल्याला पाहावयास मिळालं होतं. आणि त्यामुळेच त्याच्या काय निगेटिव्ह पॉईंट आहेत, त्याच्या काय पॉझिटिव्ह पॉईंट आहेत, या सगळ्याचा विचार करणारे केरुटेल आपण डिस्कस केलं होतं. मग आता या फॉर्म्युल्यानुसार जर तुम्ही इंडियाची खरं तर लोकसंख्या पॉवर्टीमधून असणारी लोकसंख्या ही गेल्या 5 वर्षामध्ये निम्म्यापेक्षा जास्त पॉवर्टीच्या बाहेर आलेली आहे. म्हणजे त्यांची हेल्थ कंडिशन सुधारलेली आहे, एज्युकेशन त्यांना मिळतंय, त्याचबरोबर लिव्हिंग स्टँडर्ड त्यांचं सुधारलेलं आहे. हे तुम्ही म्हणत असाल तर ते कुठल्या बेसिसवरती म्हणताय, तर मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्सच्या बेसिसवरती म्हणताय. आणि ते मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी बद्दलच त्याच्यामध्ये बोलले गेले त्या रिपोर्टमध्ये. तर याच्यामध्ये पण बारीक अगदी आपण म्हणू शकतो सखोलात जर आपण गेलो तर पॉवर्टी खरं तर वेगळं आहे आणि मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी ह्या दोन कॉन्सेप्टच्या बाबतीत आपण विचार केला तरी कॉन्सेप्ट वेगळे आहेत. परंतु मल्टी डायमेन्शनल पॉवर्टीच्या बाबतीत ज्यावेळेस इंडियाविषयी बोललं गेले त्यावेळेस काय म्हटलं गेलं की गेल्या 5 वर्षामध्ये निम्म्यापेक्षा जास्त पॉप्युलेशन ज्या अगोदर पॉवर्टीमध्ये होते ती खरं तर मल्टी डायमेन्शनल पॉवर्टीमधून आपण बाहेर काढू शकलेलो आहे. असं म्हणजे इथं फक्त मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी या कॉन्सेप्टबद्दल बोललं जातं. मग याच्यावरती टीका काय होत आलेली आतापर्यंत की बाबा मल्टी डायमेन्शनल पॉवर्टीचा तुम्ही जर विचार करत असाल हा फॉर्म्युला वापरत असाल तर याच्यामध्ये इटसेल्फ याच्यामध्ये खूप जास्त फ्लॉज आहेत, खूप जास्त चुका आहेत. मग याच्यानुसार असं होऊ शकते की ज्या व्यक्तीला तुम्ही मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्सच्या बाहेर मानताय तो खरंच पॉवर्टीमध्ये आहे, खरंच मल्टी डायमेन्शनल पॉवर्टीमध्ये आहे. आणि जसं की मी तुम्हाला म्हटलं की प्राथमिक आरोग्याचा वगैरे याच्यामध्ये विचार केला गेला नाही आणि त्याला ते आरोग्याचं उपलब्ध होत नसेल, आरोग्य सेवाच उपलब्ध होत नसेल तर ऑब्व्हियसली तो कुठं आहे, ऑब्व्हियसली पॉवर्टीमध्येच आहे. कारण बेसिक गरजा पूर्ण करू शकत नाही, तो प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये वगैरे ट्रीटमेंट घेऊ शकत नाही. पण तरी सुद्धा या फॉर्म्युल्यानुसार तो काय ठरतोय तर मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्सच्या बाहेर ठरतोय, तो मल्टी डायमेन्शनल पॉवर्टीच्या बाहेर ठरतोय तो. आता ज्या वेळेस अशा पद्धतीने आता मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स जे काय आकडेवारी ठरवतो याच्या अंतर्गत जो व्यक्ती किंवा फॅमिली मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी च्या अंतर्गत आहे ती फॅमिली म्हणून ओळखली जाते, त्यांना गव्हर्नमेंट काय करणार आहे, वेगवेगळ्या सुविधा देणार आहे त्यांना त्या पॉवर्टीमधून बाहेर काढण्यासाठी. परंतु एखाद्याला त्याच्यामध्ये कन्सिडर्स नाही केलं या फॉर्म्युल्यानुसार तर त्याला सुविधा मिळतील का, तर ऑब्व्हियसली मिळणार नाहीयेत. म्हणजेच काय, तर आता जी कंडिशन त्याची आहे ती त्याच्यापेक्षा वर्स्ट कंडिशन होऊ शकते. आणि हे सांगणार सगळं एरोटेल त्यावेळेस आपण डिस्कस केलं होतं, पण तो आपला डिस्कशनचा पार्ट नाहीये. आपल्याला फक्त मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स अभ्यास याच्यामध्ये करायचा होता. चांगल्या पद्धतीने हे समजलं असेल. याच्यानंतर आपण बघितलं तर मेक इन इंडिया प्रोग्राम आहे. आता मेक इन इंडिया प्रोग्राम जो आहे ना तो विशेष करून 2014 मध्ये आपण लॉन्च केला होता. त्याच्या अंतर्गत आपला टार्गेट काय की बाबा जगभरातून भारत ही खरं तर जगभरासाठी एक इन्व्हेस्टमेंटचा पॉईंट ठरला पाहिजे, त्याचबरोबर ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंगचा पॉईंट भारत ठरला पाहिजे. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर जे आहे ते मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर खूप मोठ्या प्रमाणात ग्रो करायचं आहे. त्याचबरोबर जगभरातील वेगवेगळ्या कंपनीज आहेत, जगभरातील वेगवेगळे इन्व्हेस्टर्स आहेत, त्यांनी मोठ्या प्रमाणात भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. अशा पद्धतीचं टार्गेट मेक इन इंडिया प्रोग्रामचं आहे. आणि मेक इन इंडिया म्हणजेच काय, तर इंडियामध्ये या तुम्ही तुमचं मॅन्युफॅक्चरिंग हब इथं स्थापन करा, आम्ही काय तुम्हाला पाहिजे तर सोयी सुविधा देऊया. तर इथं मॅन्युफॅक्चरिंग चालू केल्यामुळे काय होतं, मोठ्या प्रमाणात एम्प्लॉयमेंट वगैरे उपलब्ध होतं, मोठ्या प्रमाणात सोयी सुविधा वगैरे उपलब्ध होतात. त्यावेळेस त्याचबरोबर गव्हर्नमेंटला मोठ्या प्रमाणात टॅक्स सुद्धा मिळतो. आणि त्यामुळे गव्हर्नमेंटनं अशा पद्धतीचं जे 2014 मध्ये जे आपण म्हणू शकतोय प्रोग्राम आहे तो प्रोग्राम लॉन्च केलेला आपल्याला पाहावयास मिळतं. आणि याच्यामध्ये विशेष करून सर्व्हिस सेक्टरचं सुद्धा जे मेक इन इंडिया 2.0 आहे त्याच्यामध्ये सर्व्हिस सेक्टरचा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात विचार केला गेला होता. म्हणजे कधीही आपल्याला हे विचारलं की मेक इन इंडिया जो प्रोजेक्ट आहे तो कशाशी संबंधित आहे, प्रोग्राम आहे तो कशाशी संबंधित आहे, तर त्याचं एकच उद्दिष्ट आहे. ते उद्दिष्ट काय, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आणि इन्व्हेस्टमेंट जे ग्लोबल लेवलने येणारे इन्व्हेस्टमेंट आहे ह्या दोन्ही गोष्टीमध्ये ग्रोथ करणं, ह्या दोन्ही गोष्टी वाढवणं, याच्यासाठी खरं तर प्रोग्राम लॉन्च केला गेला होता 2014 मध्ये. आणि त्याच्यामध्ये सर्व्हिस सेक्टर सुद्धा त्याच्यामध्ये आता ऍड केलेलं आहे 2.0चा जर आपण विचार केला तर. एवढं ढोबळ मानानं आपण हे जे आहे सॉरी मेक इन इंडिया प्रोग्राम कन्सिडर इथं करू शकतोय, समजावून आपण घेऊ शकतो. मग याचे जर टार्गेट आपण बघितलं तर याचे टार्गेट काय आहेत, इन्क्रीज इन मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर ग्रोथ टू 12 to 14% पर ॲनम, प्रत्येक वर्षी 12 ते 14% मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये ग्रोथ करणं हे याचं खरं तर टार्गेट आहे. त्याचबरोबर इथं काय सांगितलं, इन्क्रीज द शेअर ऑफ मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर इन द कंट्रीज ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट फ्रॉम 16%
टू 25% बाय 2022. 2022 पर्यंत 26% आपल्याला 25% मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरची ग्रोथ म्हणजे वाटा जो जीडीपी मध्ये आहे तो वाटा तो 25% घेऊन जायचा 2022 पर्यंत असं म्हटलं होतं. परंतु बऱ्यापैकी याच्यामध्ये सुद्धा गोंधळ सुरू आहे, कारण का तर 2022 पर्यंत तशा प्रमाणात आपण ते टार्गेट अचीव करू शकलेलं नाही असं अनेक तज्ज्ञांचं इकॉनॉमिस्टचं मत आहे. त्याचबरोबर 100 मिलियन ॲडिशनल जॉब्स क्रिएट करणं, प्रमोट एक्सपोर्ट लेड ग्रोथ वगैरे, म्हणजे जास्तीत जास्त आपण इम्पोर्ट करण्यापेक्षा जास्तीत जास्त एक्सपोर्ट करायला पाहिजे अशा पद्धतीची ग्रोथ आपण करणार आहोत, तशा पद्धतीचं त्याचं एम आहे. त्याचबरोबर पुढची कॉन्सेप्ट जे आहे, मेक इन इंडिया प्रोग्राम वगैरे समजले, ही एकदम सोपी गोष्ट होती. परंतु याच्यानंतर दुसरा अजून आपण काय बघितलं की परचेसिंग मॅनेजर इंडेक्स, परचेसिंग मॅनेजर्स इंडेक्स ज्याला आपण म्हणतो, तो सुद्धा न्यूजमध्ये आहे. आता परचेसिंग मॅनेजर्स इंडेक्स जर आपण बघितला तर तो परचेसिंग मॅनेजर इंडेक्स आपला जो आहे, आता हा परचेसिंग मॅनेजर इंडेक्स जो आहे तो 0 to 100 पर्यंत काउंट केला जातो. ठीक आहे, आत्ताचा इंडियाचा जो पीएमआय आहे त्याला शॉर्टमध्ये पीएमआय आपण म्हणतो. इंडियाचा पीएमआय काय आहे तर 56 पेक्षा जास्त आहे. आणि याचं एक वैशिष्ट्य काय आहे तर जर 50 पेक्षा कमी पीएमआय एखाद्या अर्थव्यवस्थेत असेल तर त्या अर्थव्यवस्थेमध्ये जे खरं तर म्हणजे एकूण अर्थव्यवस्था म्हणू शकते, ती अर्थव्यवस्था खरं तर कॉन्ट्रॅक्ट होते असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच काय तर ती अर्थव्यवस्थेची ग्रोथ जी आहे ती निगेटिव्ह पद्धतीने होते किंवा ग्रोथ थांबलेली आहे असं आपण म्हणू शकतो. आणि 50 पेक्षा जास्त जर पीएमआय असेल तर ती अर्थव्यवस्था ग्रो होते असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. आणि बरोबर 50 असेल तर बरोबर 50 म्हणजे त्याचाच अर्थ काय की वाढत पण नाहीये आणि कमी पण होत नाहीये, ती स्टेबल राहिलेली आहे. त्याच्यापेक्षा कमी असेल तर ते मग निगेटिव्ह मध्ये जाते, वाढ होत नाही तर उलट डिक्रीज होते. आणि जर पॉझिटिव्ह मध्ये असेल 50 पेक्षा जास्त असेल तर ते इन्क्रीज होते, वाढते, ग्रोथ होते असं आपण त्याला म्हणू शकतो. हे महत्व आहे. आता नेमकं इथं आपल्याला सगळ्यात महत्वाचा प्रश्न काय उरतो की हे पीएमआय नेमकं आहे तरी काय. आता एक्झाम्पल देऊन तुम्हाला सांगतो, याच्यामध्ये विशेष करून हा जो पीएमआय काउंट केला जातो तो सर्वे बेसवरती असतो. आणि इथं फॉर एक्झाम्पल म्हणून आपण 100 कंपन्याच घेऊया. 100 कंपन्यांमधले जे काही महत्वाचे व्यक्ती आहेत त्यांना, महत्वाचे व्यक्ती म्हणजे विशेष करून मॅनेजर्स असतात म्हणून तर इथं मॅनेजरचा उल्लेख केलेला आहे, तसं पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यांना खरं तर गेल्या महिन्यामध्ये आणि या महिन्यामध्ये विशेष करून मंथली हे काउंट केलं जातं. गेल्या महिन्यामध्ये आणि या महिन्यामध्ये तुम्हाला जे ग्रोथ करण्यामध्ये काय काय प्रॉब्लेम आले किंवा व्यवसाय करण्यामध्ये, कंपनी चालवण्यामध्ये काय काय प्रॉब्लेम आले याचा सगळ्यांचा सर्वे केला जातो. आणि 100 कंपन्यांपैकी 50 पेक्षा जास्त मॅनेजरचा रिस्पॉन्स जर पॉझिटिव्ह आला तर ऑब्व्हियसली काय होणार आहे, हा नंबर आपला वाढणार आहे. पण 50 पेक्षा कमी मॅनेजर्सचा खरं तर निगेटिव्ह किंवा 50 पेक्षा जास्त मॅनेजरचा निगेटिव्ह आला रिस्पॉन्स तर मग हा 50 आकडा जो आहे तो पॉझिटिव्ह मधून काय होऊ शकतोय, निगेटिव्ह मध्ये जाऊ शकतोय. म्हणजे 50 पेक्षा कमी काउंटिंग त्याचं झालं. म्हणजे काय झालं तर आपली ग्रोथ खऱ्या अर्थानं कमी होते किंवा ग्रोथ होतच नाहीये, उलट ते डिक्रीज होते असं आपण त्याला म्हणू शकतो. हे जे मेजर करण्याची पद्धत आहे, तो जो इंडेक्स काउंट केला जातो त्याच्यामध्ये त्याला आपण म्हणतोय परचेसिंग मॅनेजर्स इंडेक्स. आणि याच्यामध्ये त्यांनी इन्फॉर्मेशन देत असताना सुद्धा सांगितले की हे जे मेजरमेंट केलं जातं ते सर्वे बेस्ड मेजरमेंट आहे. त्याचबरोबर याचा पर्पज काय आहे पीएमआयचा, इज टू प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन अबाउट करंट अँड फ्युचर बिझनेस ॲडिशन्स टू कंपनी डिसिजन मेकर्स, अनालिटिक्स अँड अनालिस्ट्स अँड इन्व्हेस्टर्स. जे कंपनीज रिलेटेड डिसिजन मेकर्स आहेत, अनालिस्ट्स आहेत, इन्व्हेस्टर्स आहेत, यांच्या इन्फॉर्मेशनसाठी किंवा यांना डिसिजन घेण्यासाठी सुद्धा ही इन्फॉर्मेशन खूप जास्त महत्वाची आहे, जो याचा पर्पज आहे. म्हणजे इन्व्हेस्टमेंट एखाद्या कंपनीमध्ये एखाद्या इन्व्हेस्ट करत असेल किंवा एखाद्या सेक्टरमध्ये करत असेल तर त्या देशामध्ये त्या सेक्टरची ग्रोथ होते की नाही होते हे सुद्धा त्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि ज्या सेक्टरची ग्रोथ होते त्याच्यातच ऑब्व्हियसली तो इन्व्हेस्टमेंट करणार आहे, कारण त्याला रिटर्न्स पण तसे मिळायला पाहिजे. मग तो ह्याचा जो अभ्यास आहे तो कुठून करू शकतोय तर तो करू शकतोय परचेसिंग मॅनेजर इंडेक्स बघून तो अभ्यास तो चांगल्या पद्धतीने करू शकतोय. त्याचबरोबर पुढं इट इज कॅल्क्युलेटेड सेपरेटली फॉर द मॅन्युफॅक्चरिंग अँड सर्व्हिस सेक्टर. तर याच्यामध्ये काय आहे की जे टोटल ग्रोथ अर्थव्यवस्था म्हणण्यापेक्षा प्रत्येक सेक्टरचा जर याच्यामध्ये विचार केला तर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर वेगळं, सर्व्हिस सेक्टर वेगळं, अशा वेगवेगळ्या सेक्टरचं जे आहे ते त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन केलं जातं असं आपण याच्यामध्ये म्हणू शकतो. आता मॅन्युफॅक्चरिंग रिलेटेड इंडस्ट्रीचा जर आपण विचार केला की जसं तुम्हाला एक्झाम्पल दिलं की समजा 100 इंडस्ट्रीयल कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्यांचा सर्वे केला आणि त्याच्या प्रत्येक मॅनेजरला जर विचारलं की गेल्या भूतकाळापेक्षा आता जी कंडिशन तुमची
आहे कंपनीची ती कशी आहे, तुम्हाला काय काय अडचणी येत आहेत की सुलभता झाली गेल्या वेळेसपेक्षा, मग त्याच्यामध्ये जर निगेटिव्ह 50 पेक्षा जास्त रिमार्क आले तर मग त्याची ग्रोथ होत नाहीये, निगेटिव्ह ग्रोथ होते. आणि 50 पेक्षा जास्त जर पॉझिटिव्ह रिमार्क आले तर त्याची काय होते, पॉझिटिव्ह ग्रोथ होते, म्हणजे 100% ग्रोथ होते असं आपण म्हणू शकतो. आणि तिथं 50-50 झालं निगेटिव्ह पॉझिटिव्ह, तर ते काय झालं परत, मग ते स्थिर झालं, स्टेबल झालं, ते ग्रोथ पण होत नाही आणि मायनसमध्ये पण जात नाही किंवा डिक्रीज पण होत नाही असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. आणि तशाच जो सर्व्हे आहे किंवा पीएमआय जो आहे तो पीएमआय प्रत्येक सेक्टरसाठी आपण डिसाईड करू शकतोय. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरसाठी करू शकतोय, सर्व्हिस सेक्टरसाठी करू शकतोय, उद्या आणखी कोणतं नवीन सेक्टर आपण डेव्हलप केलं तर त्याच्यासाठी सुद्धा करू शकतो. आणि त्याच्यानुसार मग इन्व्हेस्टर वगैरे ते सगळं ठरवू शकतात. आता इथं पुढे ते कॅल्क्युलेट करण्याची पद्धत जी दिली 0 to 100 मध्ये दिलेली आपल्याला, ते तुम्हाला मी चांगल्या पद्धतीनं समजावून सांगितलेलं आहे. पुढे जर आपण बघितलं तर पुढं आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग जे पर्चेसिंग पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स जो आहे, पर्चेसिंग मॅनेजर इंडेक्स जो आहे त्याची जर इन्फॉर्मेशन आपण बघितली, म्हणजे त्याचं जर महत्व आपण बघितलं तर त्याचं महत्व काय, तर आपल्याला याचं महत्व एकच समोर दिसतंय, ते म्हणजे कुठल्याही सेक्टरमध्ये ग्रोथ होते की नाही होते हे समजण्यासाठी आपल्याला पीएमआय ची आकडेवारी माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे. जर ग्रोथ होत नसेल तर गव्हर्नमेंट पण त्याच्यामध्ये कशा पद्धतीने ग्रोथ होईल, त्याच्यामध्ये कशा काय काय प्रॉब्लेम्स येत आहेत हे पण त्याच्यामध्ये समजते, ते बघून ते प्रॉब्लेम दूर करण्यासाठी काम करू शकतो. त्याचबरोबर जे इन्व्हेस्टर्स येत आहेत ते इन्व्हेस्टर सुद्धा अशा पद्धतीने जर ग्रोथ बघत असतील तर ते इन्व्हेस्टमेंट सुद्धा वाढेल आणि बाहेरून येणारी इन्व्हेस्टमेंट सुद्धा याच्यामुळे वाढू शकते. आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने या पर्चेसिंग मॅनेजर इंडेक्सचं महत्व असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतं. म्हणजे एकंदरीत जर थोडक्यात तुम्हाला सांगायचं झालं तर पर्चेसिंग मॅनेजर इंडेक्स आपण कशाला म्हणतोय, पर्चेसिंग मॅनेजर इंडेक्स एक तर 0 to 100 मध्ये काउंट केला जातो. दुसरी गोष्ट विशेष करून याच्यामध्ये हा जो इंडेक्स आहे हा इंडेक्स वेगवेगळ्या सेक्टरची ग्रोथ ठरवतो. आणि ती ग्रोथचा आकडा जो आहे तो 50 पेक्षा जास्त असेल तर ते सेक्टर जे आहे ते ग्रो होतंय, 50 पेक्षा कमी असेल तर ते सेक्टर ग्रो होत नाही, उलट ते निगेटिव्ह मध्ये चाललेलं आहे. आणि फक्त 50च असेल म्हणजे बरोबर 50 असेल तर ते सेक्टर जे आहे ते स्टेबल आहे, ना ग्रोथ होते ना त्याच्यामध्ये डिक्रिजेशन होत आहे. हे आपण या ठिकाणी समजू शकतो. अशा पद्धतीनं हे पर्चेसिंग मॅनेजर इंडेक्स हा खरं तर काउंट केला जातो. अशा चांगल्या पद्धतीनं या ज्या गोष्टी आहेत, 3 ज्या महत्वाच्या पॉईंट्स होते ते पॉईंट्स मी तुम्हाला समजावून सांगू शकलो असेल. याच्यामध्ये आन्सर रायटिंग प्रोग्राम सुद्धा मराठी विद्यार्थ्यांसाठी सुरू आहे. त्याच्यामध्ये इंग्लिश मीडियममध्ये विद्यार्थी जे आन्सर रायटिंग करतात ते पण आन्सर रायटिंग करू शकतात, मराठीमधून करतायत ते तर करूच शकतात. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या आन्सर रायटिंग ग्रुपची तुम्हाला लिंक दिलेली आहे, त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जो आहे त्याची सुद्धा लिंक दिलेली आहे. दोन्ही ग्रुप आणि चॅनल दोन्ही तुम्ही जॉईन करू शकता. त्याचबरोबर आन्सर रायटिंगचा जो पॅटर्न आहे तो कशा पद्धतीचा आहे त्या ग्रुपवरती मी जे क्वेश्चन आहे जे आपण डेली बेसिसवरती द हिंदूमध्ये डिस्कस करतोय त्याच्यावरती आधारित इथं क्वेश्चन मी फ्रेम करत असतो, जेणेकरून लिहिण्याच्या अगोदर तुमच्याकडे ते नॉलेज असणं खूप जास्त गरजेचं आहे. नॉलेज असल्याशिवाय आपण लिहू शकत नाही. आणि ते जे आन्सर आहे ते मी स्वतः त्याच्यावरती फीडबॅक देतो. त्याचबरोबर बाकीचे विद्यार्थी तिथं आन्सर रायटिंग करत आहेत त्यांचं पण बघून तुम्ही त्याच्यामध्ये इम्प्रोव्हायझेशन करू शकता. अशा पद्धतीनं तुम्ही तो जो ग्रुप आहे तो जॉईन करू शकताय. त्याच्यासाठी कोणत्याही पद्धतीचे अमाऊंट वगैरे तुम्हाला पेड करायची नाही. टोटली मराठी विद्यार्थ्यांसाठी ते फ्री आहे. कारण 2025 मध्ये एमपीएससी सुद्धा डिस्क्रिप्टिव्ह टाईप होणार आहे, त्यामुळे आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस असणं खूप जास्त क्रुशियल त्यावेळेस होणार आहे. आणि त्याच्यासाठी जर कोण टार्गेट करत असेल तर आत्तापासून आन्सर रायटिंग करणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि यूपीएससी जे विद्यार्थी करतात त्यांना तर गरजेचं आहेच, त्याच्यामध्ये काही वेगळं तुम्हाला सांगायची गरज नाही. ज्या विद्यार्थ्यांना आन्सर रायटिंग करायचं आहे ते याचा फायदा घेऊ शकतात. असो, या ठिकाणी तुमच्या रजा घेतो. आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आणि जास्तीत जास्त आपला मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा. तुम्ही शेअर केलं तरच मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा. सो या ठिकाणी तुमची रजा घेतो. भेटू आपण अशाच इंटरेस्टिंग नवनवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय, टेक केअर, जय हिंद.